पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक। भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई। नागपुरात चारित्र्याच्या संशयातनं डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या। आरोपी पती आणि दीराला अटक। गुजरातच्या सीमेवरती 1800 कोटींचे 300 किलो ड्रग्ज जप्त। तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसची कारवाई। ड्रग मेथॅम्फेटामाइन असण्याची शक्यता। कर भरण्यात महाराष्ट्र नंबर 1। मार्च 2025 पर्यंत एकट्या महाराष्ट्रातनं तब्बल 1,39,00,000 लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला। रायगडचे पालकमंत्री आपणच होणार। अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीने मुंबईला बोलवल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर। आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू। बीएमसी विहिरी आणि बोरवेल्स ताब्यात घेणार। नागपूरच्या 580 बोगस शिक्षक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक। शिक्षण उपसंचालक, उपनिरीक्षक आणि लिपिकाला बेड्या। 580 बोगस शिक्षक 5 वर्ष बिनबोभाट पगार घेत होते। महाराष्ट्रात 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस। हवामान विभागाचा इशारा, तर अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसण्याचाही अंदाज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती। राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन। भीम अनुयायी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर दाखल। संसद भवनातल्या प्रेरणा स्थळावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम। राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी, खासदार राहुल गांधींकडून महामानवाला अभिवादन। चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा दिल्लीवरती 12 धावांनी रोमहर्षक विजय। शेवटचे 3 फलंदाज सलग 3 चेंडूंवरती धावबाद। दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव, तर मुंबईचा दुसरा विजय। नमस्कार, मी पूर्वी भावे। नमस्कार महाराष्ट्रामध्ये